कोरोनानंतर सातत्यानं सोन्याचे दर वाढत असल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अधूनमधून एखाद वेळी सोन्याचे दर कमी झाले, परंतु कालांतरानं पुन्हा ते वाढत गेले. आता मंगळवारी म्हणजे 11 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना आंशिक दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लग्नासह विविध समारंभासाठी सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुकांना त्याचा लाभ होणार आहे. कोरोनानंतर सोन्याचे दर सातत्यानं वाढले असले तरी मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट बघायला मिळाली होती. केंद्र सरकारनं सोन्यावरील सीमा शुल्क कमी केल्यानं हे दर घसरले होते, परंतु त्यानंतर पुन्हा सातत्यानं दरवाढ होऊन बघता बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत. त्यातच नागपुरातील सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दर वाढले असले तरी मंगळवारी मात्र त्या दरामध्ये घसरण नोंदवल्या गेली. नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 86,400 रुपये, 22 कॅरेटसाठी 80,400 रुपये, 18 कॅरेटसाठी 67,400 रुपये, 14 कॅरेटसाठी 56,200 रुपये होते. परंतु मंगळवारी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 86,000 रुपये, 22 कॅरेटसाठी 80,000 रुपये, 18 कॅरेटसाठी 67,100 रुपये, 14 कॅरेटसाठी 55,900 रुपये नोंदवला गेला. त्यामुळे नागपुरात 10 मार्च 2025 रोजीच्या तुलनेत 11 मार्च 2025 रोजी सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 400 रुपये, 22 कॅरेटसाठी 400 रुपये, 18 कॅरेटसाठी 300 रुपये, 14 कॅरेटसाठी 300 रुपये कमी झाल्याचं दिसत आहे. दरम्यान हे दर येत्या काळात आणखी वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायांकडून दिले जात आहे.